दरवर्षी महापुराचा फटका बसणाऱ्या हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी गावाला जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड आणि तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांनी भेट दिली। गावातील संभाव्य पूर परिस्थितीचा आढावा घेत त्यांनी प्रशासकीय तयारीची पाहणी केली। तसंच पुराच्या काळात गावातून बाहेर पडण्याच्या एकाच मार्गाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती घेतली। दरवर्षी पावसाळा सुरू झाला की वारणा नदीकाठी असलेल्या निलेवाडी गावासह परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण होतं। पूर आल्यास संपूर्ण निलेवाडी गावाला स्थलांतरित व्हावं लागतं। तसंच गावातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग असल्यानं ऐनवेळी प्रशासकीय यंत्रणा आणि नागरिकांची मोठी कोंडी होते। या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाचं योग्य नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी गावाला भेट देऊन पाहणी केली। पूर परिस्थितीतील इशारा आणि धोका पातळी, नागरिकांच्या सुरक्षित स्थलांतराचा मार्ग, नागरिक आणि जनावरांसाठी उभारण्यात येणाऱ्या निवारा केंद्रांसह ऐतवडे खुर्द पुलावरील पाण्याची पातळी आणि चिकुर्डे पुलाची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली। त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थ, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून आपत्ती व्यवस्थापनाबाबत आवश्यक त्या महत्त्वपूर्ण सूचना केल्या। याप्रसंगी हातकणंगलेचे तहसीलदार सुशील बेल्हेकर, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, भूमी अभिलेख उपाध्यक्ष जयदीप शितोळे, विस्तार अधिकारी एस कठारे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संगपाळ, माजी जिल्हा परिषद सदस्य शुभांगी कुंभार, पंचायत समिती सदस्य भारत पाटील, मंडल अधिकारी अमित लाड, सरपंच माणिक घाटगे, उपसरपंच शहाजी बोरके, ग्राम महसूल अधिकारी शैलेश कुईंगडे, ग्रामविकास अधिकारी संग्राम खाडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते।